बावट्या चल, कामाला जायची वेळ झाली. इथं उगा वावड्या उडवत बसू नको. होय होय चल. चल का चल. हे असं हातातलं काम सोडून जाणार होय? काम? काय काम? हे काय हे ते चाक अडकलं होतं. हा ते दोघं मिळून आम्ही काढत होतो. हा तिच्या मारी, मी तुम्हाला बैल समजत होते, पण तुमच्यात तर तेवढी बी ताकद नाही. ह्या कामाला बी तुम्हाला माझीच मदत लागते. सारखा बाजूला, एका झटक्यात चाक बाहेर काढून दाखवते. सर अय उगाच अंगात लई ताकद असल्याचं आव्हान नकोस, कळलं काय? तुझा वरचा कप्पा खरंच रिकाम आहे. माठ आहेस तू, माठ. काय म्हणलीस? हा मला माठ म्हणलीस होय? मला माठ म्हणलीस? मग तू मडक आहेस, मडक. हा समधी काम आहे ना सावतालाच येतात. या रुबाबात राहू नकस, कळलं काय? ऐ, मी रोज शेतात राहते, कळलं? तिथं असे लई प्रसंग येतात, आणि प्रत्येक कामात ना ताकदीची नाही, कधी कधी डोसक्याची बी गरज लागते. हाय का? अगं डोसकं वापरायला ह्यो काही हिशोब आहे होय? हा? अंगाशी कळली मला तुमच्या दोघांची अक्कल. आता गप्पनी बाजूला उभं राहा. तुम्हाला चाक काढून दिल्याशी मतलब आहे ना, मग हे बिनकामाचं तोंड मिटव आणि बाजूला उभं राहा. थांब भाऊ. राहू. रोज ती शेतात राबती ना हो, असं रोज प्रसंग येतात. हा करू दे तिला. गेल ती कंबरट मोडून. हा आपण तिकडे करू. या मॅम या का. नाही बरोबर आहे बारक्या, बरोबर आहे तुझं म्हणणं. या तिशानीच्या नादाला लागून ना काय उपयोग नाही. करा तू. भावा आता आपली गाडी धावायला लागली बघ. पहिला स्टॉप बरोबर लागलाय. बारक्या हत्यारा